मालाड पूर्व कासमबाग या ठिकाणी राशनिंगच्या दुकानामध्ये एक डुप्लिकेट तांदूळ आल्याची तक्रार घेत आता सर्व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी आहेत ते दिंडोशी पोलीस स्थानकामध्ये पोहोचलेले आहेत। आपण सर्व पदाधिकारी पाहतोय, त्यांनी रीतसर त्यांचं पत्र आहे ते देखील दिंडोशी पोलिसांना दिलेलं आहे आणि त्यांची तक्रार आहे ती या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे। आपण पाहतोय तर त्यांच्या हातामध्ये या ठिकाणी हे जे फरक दाखवणारा जो तांदूळ आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो। प्लास्टिकचा तांदूळ आणि खडा तांदूळ या अशा पद्धतीचे हे तांदूळ आहेत ते मिक्सअपमध्ये वाटले जातात असा आरोप आहे त्यांचा। आपण पाहतोय त्यांच्या हातामध्ये देखील सध्या असे तांदूळ आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात, ज्या ठिकाणी प्लास्टिकचा तांदूळ आणि खरा तांदूळ असा या ठिकाणी हा जो भेदभाव आहे, जो फरक आहे तो आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी पदाधिकारी आहेत। सर, काय नक्की आरोप होता, काय नक्की सांगण्यात आलेलं आहे, तुम्ही पोलिसांना आता उपस्थित आहात? आज राशनिंगच्या दुकानातून कासमबाग विभागातील काही लाभार्थींनी हे तांदूळ विकत घेतले आणि त्यांच्यानंतर हे तांदूळ शिजवताना त्यांना लक्षात असं आलं की जे खरे तांदूळ आहे ते शिजून आपल्या नेहमीच्या भाताप्रमाणे रेगुलर येतात, पण हे जे प्लास्टिक सदृश्य तांदूळ दिसत आहेत तसे हे शिजत नाहीत आणि आणखीन कितीतरी मोठे म्हणजे ओरिजिनल तांदळापेक्षा मोठा दाणा तयार होतो याचा आणि ह्याला दाबल्यानंतर चिकट, जसं आपण फेमिकॉलचा एखादा खडा दाबतो असा चिकट पदार्थ म्हणजे प्लास्टिक आहे हे लक्षात येतं। मग त्याच्यानंतर त्यांनी आमच्या इकडे तांदूळ आणल्यानंतर त्या लाभार्थीने आम्ही ते दातानी चावून वगैरे पण बघितले, पण ते लक्षात येतं, कोणीही चावलं तरी लक्षात येईल हे सरळ प्लास्टिक आहे, म्हणजे हे ह्याच्यात मिक्स केलं गेलेला, भेसळ केला गेलेला हा तांदूळ आहे। आणि हा तांदूळ आल्यानंतर आमचे वरिष्ठ विभाग प्रमुख श्री संतोष राणे साहेबांना आम्ही यांची कल्पना दिली की असा प्रकार या राशनिंगच्या दुकानात होतोय। मग तसं त्यांच्या माहितीनुसार आम्ही इतर ज्यांनी घेतलेले आजच्या दिवसात अशा 7-8 ठिकाणी चौकशी केली की तर सर्वांकडेच हा तांदूळ अशा प्रकारचा गेलेला आहे आणि आम्हाला कळवायच्या अगोदर 2-3 जणांनी तो तांदूळ व्हॉट्सअपवर फोटो काढून कळवलेला आपण लोकांना, ग्रुपमध्ये चर्चा झालेली आणि मग त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनानंतर आता आम्ही दिंडोशी पोलीस ठाण्यात एक तक्रार द्यायला, लेखी तक्रार द्यायला इथे उपस्थित झालेलो। नक्कीच राणेसाहेब देखील आपल्यासोबत आहेत, त्यांनी संपूर्ण प्रकार हा पोलिसांपर्यंत आणलेला आहे। राणेसाहेब, काय सांगितलेलं पोलिसांना, तुम्हाला हे कधी तुम्हाला कळलं, नागरिकांनी काय आरोप केले आणि कधीपासून प्रकार चालू आहे? नाही, विषय असा आहे की संध्याकाळी हा विषय मला समजला, त्यानंतर खऱ्या अर्थाने ते तांदूळ काय भेसळ आहे हे बघण्यासाठी 2-4 लोकांच्या घरातून आम्ही ते मागवले आणि जसं संतोष बोलल्याप्रमाणे ते तांदूळ चेक केले। ते तांदूळ बघितल्यानंतर समजते त्या तांदळाची चमक एवढी आहे की आपल्याला कळतं की आपण दररोजचे तांदूळ वापरणे तांदूळ आणि मिक्स केलेले तांदूळ, त्यामुळे संबंधित खात्याच्या ऑनलाईन आम्ही तक्रार केली, त्या अधिकाऱ्यांबरोबर पण बोललो, परंतु त्या अधिकारीने आम्हाला काही तशी काय उत्तर दिलेली नाही। परंतु पक्षाच्या प्रमुख सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना देखील आम्ही ही गोष्ट कळवली, ते देखील मुंडे साहेबांबरोबर त्यांनी चर्चा केली आणि उद्या मुंडे साहेबांना आम्ही सगळ्या महिलांना घेऊन या ज्यांना तांदूळ मिळाले ह्या सगळ्यांना घेऊन उद्या आम्ही त्यांच्या कार्यालयात भेट घेणार आहोत। कारण विषय असा आहे की हा रेशनिंगवर मिळालेला तांदूळ जो आहे हा सर्वसाधारण गरीब मनुष्य, गरिबी रेषेच्या खाली असलेल्या माणसाला तो तांदूळ मिळतोय आणि तो गरीब मनुष्य जे ते त्या तांदूळ खराब तांदूळ जर घाला उद्या कॅन्सर होईल किंवा आणि काही प्रकार होऊ शकतात। एकच यातून आम्हाला सांगायचं की शासनाने दिलेले तांदूळ ह्याच्यामध्ये भेसळ नक्की कोणी केली, दुकानवाला केली, त्या अधिकाऱ्यांनी केली, कोणी केली, याची पूर्ण शहानिशा झाली पाहिजे आणि ज्या कोणीही घाणेरडं काम केलेलं आहे त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे। आणि तुकाराम मुंडे साहेबांवर आम्हाला विश्वास आहे की ते ह्या गोष्टीवर लक्ष घालतील आणि हे तर फक्त मराठवाड्यामध्ये आहे, असा तांदूळ पुऱ्या मुंबईमध्ये किती लाखो टन माल गेलेला असेल तर लाखो टनमध्ये खरा किती आणि खोटा किती हा बघायला लागेल आणि लोकांच्या जीवनाची खेळण्याचं काम कोणीच करू नये। त्यामुळे आज आम्ही या दिंडोशीमध्ये रीतसर तक्रार केलेली आहे, ती पिशवी दिलेली आहे, पंचनामा झालेला आहे आणि तुमच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करीन गरीब जनतेला की आपण तांदूळ घेताना चेक करून घ्या, खराब असेल तर घेऊ नका, कारण हा तांदूळ तुम्ही खाणार आहात, तुमची मुलं खाणार आहात, जेणेकरून कुठले कोणाचंही जीवितहानी होऊ नये ह्यासाठी आमची विनंती आहे की असा प्रकार परत घडू नये आणि या गोष्टीचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो।
तर आपण पाहिलं की हे सर्व जे पदाधिकारी आहेत ते सध्या आता दिंडोशी पोलीस स्थानकामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांनी जे तांदळाचे सॅम्पल आहेत ते देखील पोलिसांना दिलेले आहेत आणि पोलिसांकडून याची चौकशी होण्यासंदर्भातलं आश्वासन आहे ते देण्यात आलेलं आहे. तुकाराम मुंढे यांच्याकडे ही संपूर्ण उद्या आहे ती तक्रार दाखल केली जाईल, परंतु हा संपूर्ण भेसळीयुक्त जो कारभार आहे तो नक्की कुठून सुरू झाला आणि कोणी केला हे देखील पाहणं तेवढंच महत्त्व ठरणार आहे. व्हिडिओ नागनाथ शिंदेसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.